नमस्कार मित्रांनो, म्हातारपणात आधार म्हणून पेन्शनकडे पाहिले जाते, पण अलीकडे सगळी व्यवस्था ऑनलाईन झाल्याने अनेक कागदपत्राची आवश्यकता भासते. म्हणूनच जे पेन्शनधारक आहेत अशा नागरिकांनी हयातीचा दाखला अनिवार्य करण्यात आलेला आहे. हयातीचा दाखला सादर करण्याआधी पेन्शनधारक जिवंत आहे हे ठरवावं लागतं. म्हणजेच पेन्शनधारक हयात असून त्याला मिळणारा लाभ यापुढेही सुरू राहावा यासाठी हयातीचा दाखला मिळवणं गरजेचं असतं. आता हा दाखला नेमका कसा मिळवायचा हे आपण या व्हिडिओमध्ये बघूया. नवीन नोंदणीसाठी काय कराल तर ॲप डाउनलोड करा. सर्वप्रथम केंद्र सरकारचे जीवन प्रमाण हे ॲप डाउनलोड करा. त्यानंतर नोंदणी करा. त्यानंतर या ॲपमध्ये जाऊन रजिस्ट्रेशन ॲज न्यू यूजर वर क्लिक करा. माहिती भरा. तुमचा आधार क्रमांक, नाव, बँक खाते क्रमांक, पेन्शन पेमेंट ऑर्डर आणि इतर आवश्यक माहिती भरा. त्यानंतर तुम्हाला OTP मिळेल. यामध्ये सेंड OTP वर क्लिक करा आणि तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबर आलेला OTP टाका. त्यानंतर तुम्हाला ID माहितीची पडताळणी झाल्यानंतर सबमिट करा. तुम्हाला एक प्रमाण ID जनरेट होईल. तर हयातीचा दाखला तयार कसा होईल ते बघू. लॉग इन करा त्या ॲपमध्ये जाऊन. जनरेट झालेला प्रमाण ID आणि दुसऱ्या OTPच्या मदतीने ॲपमध्ये पुन्हा लॉग इन करा. जीवन प्रमाण पर्याय निवडा. या ठिकाणी जनरेट जीवन प्रमाण पर्यायावर क्लिक करा. माहिती भरा. पुन्हा आधार क्रमांक, मोबाईल क्रमांक टाकून PPO क्रमांक अशी माहिती भरा. बायोमेट्रिक पडताळणी झाल्यानंतर म्हणजेच तुमचा आधार डेटा वापरून तुमचा फिंगरप्रिंट, बोटाचे ठसे आणि आयरिस स्कॅनरद्वारे बायोमेट्रिक पडताळणी करा. त्यानंतर तुम्हाला ही सर्व पडताळणी पूर्ण झाल्यानंतर तुमचा हयातीचा दाखला म्हणजेच डिजिटल लाईफ सर्टिफिकेट तयार होईल आणि तुम्हाला SMS द्वारे कन्फर्मचा मेसेज येईल. ही मेसेज झाल्यानंतर तुमचं हयातीचं प्रमाणपत्र तुम्हाला भेटले जाईल. तर ही माहिती तुम्हाला चांगली वाटली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.